पती बाहेरगावी असताना ममता आपल्या मुलीच्या सासऱ्याला घरी बोलवत होती. दिवसेंदिवस जवळीक वाढली व शेवटी ती त्याच्यासोबत टेम्पोतून पळून गेली. हे फक्त नात्याचं नव्हे तर संस्कृतीचंही उल्लंघन होतंय का? नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक व नात्यांना लज्जा आणणारी घटना समोर आली आहे. ममता नावाच्या महिलेनं आपल्या मुलीच्या सासऱ्यासोबत प्रेम संबंध ठेवत थेट त्याच्यासोबत पळून गेली. ममताचे पती सुनील कुमार हे ट्रक ड्रायव्हर आहेत. ते कामासाठी महिन्यातून 1-2 वेळाच घरी येतात. त्यांच्या अनुपस्थित ममता आपल्या भैय्याशी जवळीक वाढवत होती. सुनील यांनी सांगितलं की बायकोने आमच्या भैय्याला घरी बोलवून नात्याचं वेशी ओलांडले. आता ती घरातलं सोनं पैसे घेऊन त्याच्यासोबत पळून गेली आहे. मुलगा सचिन याने ही धक्कादायक माहिती दिली. आई दर 2-3 दिवसांनी बहिणीच्या सासऱ्याला घरी बोलवायची आणि आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवायची. शेजारी अवधेश कुमार यांनी सांगितलं, शैलेंद्र रात्री 12 वाजता यायचा आणि सकाळी निघून जायचा. पण नातेवाईक असल्यामुळे कोणालाही संशय आला नाही. आता सुनील कुमार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिले आहे. नात्यांचं मर्यादा ओलांडणं ही केवळ वैयक्तिक चूक आहे का की समाजाची अपयश? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की सांगा.